राज ठाकरेंनी आज गंभीर आरोप केलेले की ज्या शाही निवडणूक आयोगाकडून वापरल्या जात आहेत त्या पुसल्या जात आहेत म्हणून भाजपचा हा डाव असतो. त्यांचा शाहीवर भरोसा नाही, त्यांचा निवडणूक आयोगावर भरोसा नाही, त्यांचा न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही, त्यांचा दुसऱ्या मित्र पक्षावर भरोसा नाही. आता त्यांच्या या बोलण्याला उत्तर देणं, आता शाही जर समजा निवडणूक आयोगानं जर बनावट वापरली तरी शेवटी प्रत्येक पक्षाचा एक एजंट त्या बूथवर बसलेलाच असतो आणि ज्या बूथच्या जवळचा तो एजंट असतो जवळपास त्या परिसरातली मतदार हे त्यांच्या ओळखीचेच असतात. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं याचा अर्थ त्यांच्या समोर ढळढळ त्यांना पराभव दिसतो. आता ईव्हीएमवर आरोप केले होते. मला सांगा, ईव्हीएम त्यांनी आरोप केला, तो आरोप तर लोकांनी फेटाळून लावला. हरियाणामध्ये तो आरोप, राजस्थानमध्ये फेटाळून लावला, तो आरोप ह्याच्यात म्हणजे बिहारमध्ये फेटाळून लावला, महाराष्ट्रात फेटाळून लावला. त्यांच्या आरोपाला फेटाळायची आमची काही गरज नाही. आता जो शाहीचा आरोप करतात ते उद्या जे निकाल लागतील ते लोकच फेटाळून टाकतील, मतदारच फेटाळून टाकतील त्यांचा आरोप. राष्ट्रवादीच्या रूपाताईने सुद्धा भाजपच्या बूथवर जाऊन त्या ठिकाणी शाहीचे डबे जप्त केले. अरे असं आहे, जप्त केले, चौकशी होईल, चौकशीत जर सिद्ध झालं तर मग निर्णय होईल. पण आमचं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोग हे निष्पक्षपातीपणानं निवडणुकीचं काम करत आहे आणि असं काही प्रकार झालेलं चुकीचं आहे. राज्यात काय स्थिती तू एकटाच विचारतो. राज्यामध्ये जेव्हा निकाल लागतील तेव्हा सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असणार आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आहे, त्या ठिकाणी दोन्हीचा मिळून त्या ठिकाणी महापौर होणार आहे. आणि ज्या ठिकाणी आमची युती नाही असं जर विचार केला तर सगळ्यात मोठा पक्ष या राज्यात भारतीय जनता पक्ष असणार आहे.